नमस्कार. दिवाळी या सणाची आपण माहिती पाहणार आहोत. सविस्तर माहिती पाहणार आहोत. सर्वप्रथम दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. तुमचं जीवन मंगलमय हो, समृद्ध हो, रंगमय हो, सुखद हो. तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण हो. तुम्हाला सर्व प्रकारचं सुख लाभो आणि तुमचं जीवन उच्च रंगमय हो. ईश्वर तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो आणि तुम्हाला सदा सुखी ठेवो आणि तुम्हाला हवे ते मिळो, पाहिजे ते मिळो. अशा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. आपण दिवाळीची माहिती पाहणार आहोत. दिवाळी किंवा दीपावली हा प्रकाशाचा हिंदूचा सण आहे, जो इतर रूपात इतर भारतीय धर्मामध्येही साजरा केला जातो. अंधारावर प्रकाशाचा, वाईटावर चांगल्याचा आणि अज्ञानावर ज्ञानाच्या विजयाचं प्रतीक म्हणून या सणाचं महत्त्व आहे. हिंदू चंद्रमास अश्विन आणि कार्तिक या महिन्यात म्हणजे सप्टेंबर आणि नोव्हेंबरच्या मध्यात दिवाळी साजरी केली जाते. हा उत्सव साधारणपणे 5 ते 6 दिवस चालतो. विविध धार्मिक कार्यक्रम, देवता आणि व्यक्तिमत्वाशी दिवाळी जोडलेली आहे. जसं की राक्षस राजा रावणाचा पराभव करून राम आपली पत्नी सीता आणि भाऊ लक्ष्मण यांच्यासह अयोध्येत परतले. समृद्धीची देवी लक्ष्मी आणि बुद्धीचा देवता आणि अडथळे दूर करणारा देव गणेश यांच्या देखील व्यापकपणे हा सण संबंधित आहे. इतर प्रादेशिक परंपरा या सणाला विष्णू, कृष्ण, दुर्गा, शिव, काली, हनुमान, कुबेर, यमी, धन्वंतरी किंवा विश्वकर्मा यांच्याशी जोडतात. प्रामुख्याने हा हिंदूचा सण असला तरीही दिवाळीचे विविध प्रकार इतर धर्माचे लोक देखील साजरे करतात. जैन लोक त्यांची स्वतःची दिवाळी पाळतात, जी महावीरांच्या अंतिम मुक्तीचे प्रतीक आहे. मुघल तुरुंगातून गुरु हरगोविंद यांची सुटका झाल्याबद्दल शीख लोक बंदी छोड दिवस साजरा करतात. नेवार बौद्ध हे इतर बौद्धांच्या विपरीत लक्ष्मीची पूजा करून दिवाळी साजरी करतात. तर पूर्व भारत आणि बांगलादेशातील हिंदू सामान्यतः देवी कालीची पूजा करून दिवाळी साजरी करतात. या उत्सवादरम्यान लोक त्यांची घरे, मंदिरे आणि कार्यस्थळं दिवे, मेणबत्त्या आणि कंदिलांनी प्रकाशित करतात. हिंदू उत्सवाच्या प्रत्येक दिवशी पहाटे तेलाने स्नान करतात. फटाके आणि रांगोळीच्या सजावटीसाठी देखील दिवाळी ओळखली जाते. मेजवानी आणि मिठाई हा या सणाचा मुख्य भाग आहे. केवळ कुटुंबासाठीच नव्हे तर समुदाय आणि विशेषतः शहरी भागातील लोकांसाठी दिवाळी म्हणजे वार्षिक एकत्र येण्याचा कालावधी असतो. शहरातील उद्यानामध्ये संगीत आणि नृत्य सादरीकरणासह सामुदायिक मेळ्याचे आयोजन केले जाते. काही हिंदू, जैन आणि शीख लोक सणासुदीच्या काळात जवळच्या आणि दूरच्या कुटुंबांना दिवाळी ग्रीटिंग कार्ड आणि भारतीय मिठाई पाठवतात. सणाचा आणखी एक पैलू म्हणजे पूर्वजांचं स्मरण. हिंदू, शीख आणि जैन लोकांसाठी दिवाळी हा एक प्रमुख सांस्कृतिक कार्यक्रम आहे. दिवाळीच्या सणाचा मुख्य दिवस म्हणजे लक्ष्मीपूजनाचा दिवस हा फिजी, गयाना, भारत, मलेशिया, मॉरिशस, म्यानमार, नेपाळ, पाकिस्तान, सिंगापूर, श्रीलंका, सुरिनाम, त्रिनिदाद आणि टोबॅगो येथे अधिकृत सुट्टीचा दिवस असतो. या सणाचं ऐतिहासिक महत्त्व. सिंधू घाटी आणि दिवाळी. ताज्या संशोधनानुसार सिंधू संस्कृती सुमारे 8000 वर्ष जुनी आहे. म्हणजे सिंधू खोऱ्यातील लोक ख्रिस्तापूर्वी 6000 वर्ष जगली. म्हणजे रामायण काळाच्याही आधी सिंधू संस्कृतीच्या उत्खननात मातीचे दिवे सापडले आहेत. आणि 3500 ईसापूर्व मोहंजोदडो संस्कृतीच्या उत्खननात सापडलेल्या इमारतीमध्ये दिवे ठेवण्यासाठी कोनाडे बनवले गेले आहेत. मोहंजोदडो संस्कृतीच्या अवशेषामध्ये सापडलेल्या मातीच्या मूर्तीनुसार मुख्य प्रवेशद्वारावर प्रकाश टाकण्यासाठी कोनाड्याची मालिका होती. त्यावेळीही दिवाळी साजरी केली जात असत. त्या मूर्तीमध्ये मातृदेवतेच्या दोन्ही बाजूला दिवे जळताना दिसतात. यावरून सिद्ध होते की ही सभ्यता हिंदू संस्कृती होती, ज्याने दिवाळीचा सण साजरा केला. आता याचं प्राचीनत्व. उपलब्ध पुराव्यानुसार दिवाळी हा सण किमान 3000 वर्ष जुना आहे. या सणाचा उगम फार प्राचीन काळी आर्यांचं वास्तव्य उत्तर ध्रुव प्रदेशात होते त्या काळातच झाला असा समज आहे.
तथापि वैदिक काळात आश्विन महिन्यात शरद ऋतूचे औचित्य साधून अश्वयुजी किंवा अग्रयन यासारखे यज्ञ केले जात असत, ज्यांचा समावेश 7 पाक यज्ञांमध्ये होतो. परंतु या धार्मिक आचारात दिवाळीचे प्राचीन संदर्भ सापडतात असे नेमकं म्हणता येतेच असं नाही, असं मत B.K. गुप्त यांनी आपल्या फोकलोर ऑफ दिवाळी या पुस्तकात मांडले आहे. काही लोकांची अशी श्रद्धा आहे की 14 वर्षाचा वनवास संपून रामचंद्र सीतेसह अयोध्येला परतले तो याच दिवसात. त्यावेळी त्याचं स्वरूप आजच्यापेक्षा खूपच भिन्न होते. प्राचीन काळी हा यक्षाचा उत्सव मानला जायचा. अंधार दूर करून प्रकाश निर्माण करणारा दीप मांगल्याचे प्रतीक मानला जातो. त्याच्या प्रकाशाने आपल्या जीवनातील अंधकार दूर व्हावा म्हणून हा दीपोत्सव साजरा केला जातो. पावसाळ्यातील समृद्धीच्या आनंद उत्सवाचा कृतज्ञतेचा हा सोहळा मानला जातो. या दिवसात सायंकाळी दारात रांगोळ्या काढून पणत्या लावतात. घराच्या दारात आकाशदिवे लावले जातात. महाराष्ट्रात व इतर ठिकाणी लहान मुले या काळात मातीचा किल्ला तयार करतात. त्यावर मातीची खेळणी मांडतात, धान्य पेरतात आणि यामागची परंपरा कशी व केव्हा सुरू झाली याची नोंद मात्र नाही. दीपावली या शब्दांची उत्पत्ती संस्कृतमधील 2 शब्दांच्या उच्चाराने झाली. दीप म्हणजे दिवा आणि आवली म्हणजेच ओळ. याचा संपूर्ण अर्थ दिव्यांची एका ओळीत केलेली रचना म्हणजे दिवाळी होय. दिवाळीला दीपावली, दीपवाळी असे देखील म्हणतात. शुद्ध शब्द दीपावली असा आहे. वेगवेगळ्या शब्दप्रयोगानुसार त्याचा उच्चार बदलतो पण अर्थ एकच आहे. दीपावलीचे मूळचे नाव यक्षरात्री असे होते असे हेमचंद्राने नोंदवले आहे. तसेच वात्सायनाच्या कामसूत्रातही हेच नाव नोंदवले आहे. नीलमत पुराण या ग्रंथात या सणास दीममाला असे म्हटले आहे. कनौजचा राजा हर्षवर्धन याने नागानंद नाटकात या सणाला दीप्रतिपदोत्सव असे नाव दिले आहे. ज्योतिष्य रत्नमाला या ग्रंथात दिवाळी हा शब्द वापरला आहे. भविष्योत्तर पुराणात दिवाळीला दीपालिका असे म्हटले आहे. तसेच कालिवेक या ग्रंथात या सणाला सुखरात्री असा अर्थ आहे. वृत्तप्रकाश नावाच्या ग्रंथात सुख सुप्तिका म्हणून दिवाळी ओळखली जाते. भारतातील विविध समाजाची दिवाळी. आता भारतातील विविध समाजाची दिवाळी आपण पाहूया. जैन समाज आश्विन अमावस्येला जैनाचे 24वे तीर्थकार भगवान महावीर मोक्षाला गेले. त्या दिवशी महावीरांना जलाभिषेक करून त्यांची पूजा करतात आणि दिवे उजळतात आणि त्यांना निर्वाण लाडूचा भोग चढवतात आणि नंतर फटाक्याची आतषबाजी करतात. आता आंध्र प्रदेशातील तेलुगू समाज ही मंडळी नरक चतुर्दशीलाच दिवाळी साजरी करतात आणि त्या दिवशी कागदाचा किंवा बांबूचा नरकासुराचा पुतळा करून त्याचं दहन करतात आणि मग नंतर दिवे लावतात व लक्ष्मीपूजन करतात. बंगाली समाज दिवाळीच्या दिवशी बंगाली लोक कालीवाड्यात जाऊन कालीची पूजा करतात. रात्री जागरण करून भजने म्हणतात. दीपावलीच्या रात्री घरोघर व मंदिरात दिवे लावतात. त्यांचं लक्ष्मीपूजन 15 दिवस आधी म्हणजे शरद पौर्णिमेला झालेले असते. आता बौद्ध समाज गौतम बुद्ध दिवाळीच्या दिवसातच तप करून परत आले होते. त्याच दिवशी बुद्धांचा प्रिय सहकारी अरहंत मुगलयान हा निर्वाणाला त्याची आठवण काढून बौद्ध मंडळी गौतम बुद्धाला प्रणाम करून दिवे लावतात. तामिळ समाज प्रत्येक घरातून स्त्री पुरुष एक जळती पंथी देवळात नेऊन ठेवतात आणि तेथेच बसून रात्रभर भजन करतात. महाराष्ट्रातील मराठी समाज लक्ष्मीपूजन सोडले तर मराठी लोकांचा दिवाळी कुठलाही धार्मिक विधी नाही. खाणेपिणे या सणाचा आनंद लुटणे, मित्रमैत्रिणीच्या आप्तांच्या भेटी घेणे, एकमेकांच्या घरी फराळाला जाणे, त्यांना आपल्या घरी बोलावणे, रात्री फटाक्याची आतषबाजी करणे ही यांची दिवाळी. आता केरळमधील मल्याळी समाज दिवाळीच्या दिवशी अयप्पा देवाची पूजा करतात. घराभोवती आणि मंदिरात रांगोळ्या काढून दिवे लावतात. दक्षिण भारतीय मिष्टान्न बनवून लोकांना केळीच्या पानातून प्रसाद वाटतात. पंजाबातील शीख समाज आता शीखांच्या 6व्या गुरूंना जहांगीर बादशाहने कैद करून ठेवले. त्यांची आश्विन अमावस्येला सुटका झाली.
म्हणून शीख तो दिवस दाताबंदी छोड दिवस म्हणून साजरा करतात। सिंधी समाज पूर्वी सिंधू नदीच्या काठी दिवे लावायची सिंधी परंपरा होती। आता घरात गणेशाची आणि लक्ष्मीची पूजा करून घराच्या दरवाज्यात दिवे लावतात। आता दिवाळी या सणाचे दिवस पाहू। दिवाळी या सणाचे दिवस पहिला आहे वसुबारस। वसुबारस हा सण साजरा केला जातो। वसुबारस याचा अर्थ वसु म्हणजे द्रव्य, धन, त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी। या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात। भारताची संस्कृती कृषी प्रधान असल्यामुळे या दिवसाचं महत्त्व विशेष आहे। या दिवशी संध्याकाळी गायीची पाडसासह पूजा करतात। घरात लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूनेही या दिवशी स्वस्त धेनूची पूजा करण्याची पद्धत आहे। ज्यांच्याकडे घरी गुरे वासरे आहेत त्यांच्याकडे या दिवशी पुरणाचा स्वयंपाक करतात। घरातील सवासणी बाया गाईच्या पायावर पाणी घालतात। नंतर हळद, कुंकू, फुले, अक्षता वाहून फुलांची माळ त्यांच्या गळ्यात घालतात। निरांजनाने ओवाळून केळीच्या पानावर पुरणपोळी वगैरे पदार्थ वाढून गाईला खाऊ घालतात। या दिवसापासून अंगणात रांगोळी काढण्यास सुरुवात होते। पुष्कळ स्त्रियांचा या दिवशी उपवास असतो। या दिवशी गहू मूग खात नाहीत। स्त्रिया बाजरीची भाकरी व गवारीच्या शेंगाची भाजी खाऊन उपवास सोडतात। आपल्या मुलाबाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख लाभावे म्हणून ही पूजा असते। आता धन त्रयोदशी आश्विन कृष्ण त्रयोदशीस धन त्रयोदशी हा सण साजरा केला जातो। धन त्रयोदशी या सणामागे एक मनोवेदक कथा आहे। कथित भविष्यवाणीप्रमाणे हेमा राजाचा पुत्र आपल्या 16व्या वर्षी मृत्युमुखी पडणार असतो। आपल्या पुत्राने जीवनाची सर्व सुखे भोगावीत म्हणून राजा व राणी त्याचं लग्न करतात। लग्नानंतर 4था दिवस तो मृत्युमुखी पडण्याचा दिवस असतो। या रात्री त्याची पत्नी त्यास झोपू देत नाही। त्याच्या अवतीभोवती सोन्या चांदीच्या मोहरा ठेवल्या जातात आणि महालाचे प्रवेशद्वारही असे सोन्या चांदीने भरून रोखले जाते। सर्व महालात मोठमोठ्या दिव्यांनी लखलखीत प्रकाश केला जातो। वेगवेगळी गाणी गोष्टी सांगून पत्नी त्याला जागं ठेवते। तेव्हा यम राजकुमाराच्या खोलीत सर्परूपात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो। तेव्हा त्याचे डोळे सोन्या चांदीने दिपतात आणि या कारणास्तव यम आपल्या जगात म्हणजे यम लोकात परततो। अशा प्रकारे राजकुमाराचे प्राण वाचतात अशी आख्यायिका आहे। म्हणूनच या दिवसास यम दीपदान असेही म्हणतात। या दिवशी सायंकाळी घराबाहेर दिवा लावून त्याच्या वातीचे टोक दक्षिण दिशेस करतात। यानंतर या दिव्यास नमस्कार करतात। याने अपमृत्यू टळतो असा समज आहे। धन त्रयोदशीबद्दल अजून एक दंतकथा आहे। ती म्हणजे जेव्हा असुराबरोबर इंद्रदेव यांनी महर्षी दुर्वास यांच्या शाप निवारणाकरिता समुद्र मंथन केले तेव्हा त्यातून देवी लक्ष्मी प्रगट झाली। तसेच समुद्र मंथनातून धन्वंतरी अमृत कुंभ बाहेर घेऊन आला म्हणून धन्वंतरीची या दिवशी पूजा केली जाते। धन्वंतरी हा वैद्यराज असून त्याच्या हातातील कमंडलू अमृताने भरलेला असतो असे म्हटले आहे। आयुर्वेदाच्या दृष्टीने हा दिवस धन्वंतरी जयंतीचा आहे। वैद्यमंडळी या दिवशी धन्वंतरीची पूजा करतात। लोकांस प्रसाद म्हणून कडुनिंबाच्या पानांचे बारीक केलेले तुकडे व साखर असे लोकांना देतात। याला तेलुगूमध्ये गुडोदकम असं म्हणतात। यात मोठा अर्थ आहे। धन्वंतरी हा अमृतत्व देणारा आहे हे त्यातून प्रतीत होते। कडुनिंबाची 5-6 पाने जर रोज खाल्ली तर व्याधी होण्याचा संभव नाही अशी काही जणांची समजूत आहे। कडुनिंबाचे एवढे महत्त्व आहे म्हणून या दिवशी तोच धन्वंतरीचा प्रसाद म्हणून देण्यात येतो। या दिवशी वस्त्रालंकार खरेदी करणे शुभ मानतात। उपवास करून घरातले द्रव्य व अलंकार पेटीतून काढून ते साफसूफ करतात। कुबेर, विष्णू, लक्ष्मी, योगिनी, गणेश, नाग आणि द्रव्यनिधी यांची पूजा करून पायसाचा नैवेद्य दाखवतात। हा दिवस भारतात राष्ट्रीय आयुर्वेद दिवस म्हणूनही साजरा होतो। जैन धर्मीय या दिवसाला धन्यतेरस वा ध्यानतेरस असे म्हणतात। भगवान महावीर या दिवशी 3ऱ्या व 4थ्या
ध्यानात जाण्यासाठी योग निद्रेत गेले होते. 3 दिवसाच्या योग निद्रेनंतर त्यांना दिवाळीच्या दिवशी निर्वाण प्राप्त झाली. तेव्हापासून हा दिवस धन्यतेरस या नावाने प्रसिद्ध आहे. आता याच्या पुढचा भाग आपण पुढच्या भागात पाहणार आहोत. आपण दिवाळीची माहिती पाहिलेली आहे. आता यापुढील माहिती आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.